हा काय ते असं का करत होता? तुला नाही माहित बाळा काय होणार आहे. सांगा की हो. श्रीशाला नाही माहिती काय तिला. श्रीषा आपली स्वीटी आजारी पडल्या ग. सांग. तिच्या तोंडातनं लाळ येत्या का नाही, लाळ लाळ. मग ते डॉक्टर म्हणलेत की तिला बांधूनच ठेवा, नाही ती कुणाला तरी चावू शकत्या, म्हणून आपण अशी स्वीटीला आत बांधून ठेवल्या. तर असा विषय झालाय. आजचा दिवस सकाळी जबाळ घरी उठल्यापासून बेकार वाटत म्हणजे काय झालेलं पण असतो. आज करमतच नव्हतं आम्हाला. आज काय माझ्या मनात आलं पण असतं म्हणून आज लाई जावं बहुतेक. मग आई गेलो, व्हिडिओ करायची इच्छा नव्हती. परत स्वीटीचं असं असं झालंय की हा समजून आता विषय त्यामुळे सांगू शकत नाही. मी जाते. दुर्गा दुर्गा गेट लाव. आमची स्त्रीची आहे हळवी. जर तिला कळालं आता गेल्या रागानं कळालं तर लय रडणार आहे. आणि मला कळाल्यापासून स्त्रीच्या मम्मीला कळाल्यापासून रडून रडून नुसतं म्हणजे बेकार इतकं बेकार वाटतं. तरी आमच्या सुट्टीला झाले रिलीज. आता डॉक्टरचं भरपूर डॉक्टरचं सल्ला घेतलं. काल सुट्टी आपली आलेली मांजरी. काल नाही परवा परवा दिवशी मांजरी झाली फिरली सगळी. आणि म्हणून मी व्हिडिओ करत नव्हतो. नाही बाबू रडू नका. त्याच्याकडे बघितलं नाही एवढी असल्यापासून नाही. आपल्या फॅमिलीमध्ये शेअर करण्या कारण की परत कमेडी येणार, मी रिप्लाय देणार नाही, व्हिडिओ काय येणार नाही. 2 दिवस आता हिला हिचा विषय झाला असा की तिचं सुट्टीचं भांडं दुखले सकाळी. हिला पण माहीत नव्हतं. मग भांडं दुखल्यावर डॉक्टर काय बोलले लाळ वगैरे लागलेली का, तर हिला हिच्या हाताला लाळ लागलेली. आता डॉक्टर सांगितले 24 तास ॲडमिट झालं हिला. म्हणजे काय चावलेलं वगैरे काय नाही, फक्त लाळीचा विषय आहे. म्हणजे आलो याला आला वस्तू नाही तर यायला लागलेत आधी. आ घरात यायला लागले तो कुत्र्याला दिव्या का रायबल दिव्या? आधी इथे दे की चिकुला. बरं बरं या 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 इथे या इथे. हा आणि आपल्या स्वीटीला झालंय रेबीज, पण स्वीटी अजून म्हणजे पूर्ण शुद्धीत आहे. स्वीटी तिला कळतंय सगळं. स्वीटी ए स्वीटी स्वीटू स्वीटी वगैरे म्हणलेलं तिला सगळं समजते. बेकार वाटतंय म्हणजे म्हणजे तिला लक्ष नाही ते. म्हणजे 2-3 डॉक्टर आपण आणून दाखवलं. डॉक्टर म्हणजे ते जवळ जाऊ नका. आता नशिबानं पहिल्यांदा डॉक्टर दाखवायला बाहेर काढले. मग कोण जायचं लक्षण दिसलं मी जोरात आढळून सुटे घरात होतो. मग घरात गेली मग लगेच कडी घातली आता. आणि ही शेअर करायचं होतं आपली स्वीटीचं जे आपली फॅमिली पहिल्यापासून व्हिडिओ बघते त्याच माहिती स्वीटी आपली कशी आहे. होय. कोणाला अजून चावलेलं नाही काय नाही. आणि अजून पण कुणाला चावलेली नाहीत. फक्त माझाच विषय झाला की आता मला म्हणजे ऑब्झर्वेशन मध्ये राहायला लागणार आहे. ती काय किरकोळ आहे, फक्त आपल्याला रिस्क नको म्हणून ती डॉक्टरने सांगितलं. हो, इंजेक्शन आहेत म्हणजे स्किन मध्ये खुब्यात आणि दंडात, मग ते रिॲक्शन येऊ शकते म्हणून डॉक्टर बोललेत की आता आणि इथं नाही ते ईश्वरपूरमध्ये जाऊन ऍडमिट व्हायचंय. होय. आता काय झालं चिक्यावर स्वीटी खेळत होती. चिक्याला काय दात वगैरे लावले नाही स्वीटीनं. फक्त आता चिक्याला डॉक्टरने बोलून घेतले. आले तिथे डॉक्टर आले डॉक्टर. आता चिक्याला रेबीजचं इंजेक्शन करणार आहे. कारण चिक्याची म्हणजे रिस्क नको भविष्यात आणि आपल्याला, कारण हिच्या बरं झालं ते झालं. आले वाईट वाटते बेकार वाटते मला. सकाळपासून जसं कळालं का नाही मला वाटलं गॅस्ट्रो वगैरे असेल किरकोळ असेल ग. आणि पहिल्यांदा असं वाटलं की विषबाधा झाली का काय, कारण एवढा फेस तोंडात नाही. अशी नुसती पाणी पित्या पण तिला पाणी गिळायला येणं झालंय. त्याचंच लय वाईट वाटतंय. खाऊन पिऊन काय झालं असतं तरी चाललं असतं. आता शेड आलं की ह्या साहेबांचं पहिल्यांदा भ्या वाटतं. त्याच्याने हाणायला लागतं इथून कट्ट्यावून. तर ही गँग बघा आपली कशी बसली. आणि आता वाजलेत बरोबर 6 सकाळचे. आणि आले आवरायला लवकर कारण की बहुतेक शेटचा फेरा झाला कॅन्सल. मग कॅन्सल झालं म्हटलं त्यांचा फोन आला म्हटलं की पाट्याला हाना. कारण की फेऱ्याला म्हणावं असं नंदी मिळालं नाही म्हटली ते. त्यामुळं फेरा झाला कॅन्सल. आता पाट्याला हाणायचं आहे आज आणि उद्या हे करायचं आहे पाहुणे द्यायची साहेबासने. चला मी म्हटलं लवकर आवरावं. म्हणजे पाट्याला लवकर हाणून आपलं बाकीच्या कामाला आपण लागते. असा विषय झाला आहे. आता हे रोड कसा बसला बघा. ब्रह्माची जागा पिंट्याने घेतली. ब्रह्मा आणि रायबा दोघाशी बसायचे. इकडं बाजा शेठ थंड वाजता म्हणून असं पट्टी हात चालल्या. इकडं भद्रा शेठ
आणि भाज्याचा फेरा टाकायचा आहे. काल भरपूर इंस्टाला आयडिया आली. परत काल एक दादा आहेत आपले सबस्क्रायबर वाटेगाव जायला असतील ह्याला कराडला. मग त्यांनी येऊन कॉन्टॅक्ट केलेला आधीच. इंस्टाला जे नंदी आहे काय त्या नंदीचं नाव तुम्हाला सांगतो, परत शेअर करतो. तर त्याने सांगितले आणा इकडं भाज्याला फेऱ्याला. तो कसला पण बैल बाहेर जाणार असतो ते, अजिबात बैल बाहेर जाऊन देत नाही तो नंदी. आणि वेत सांगतो म्हटली ती की बाहेर जाणाऱ्या बैलाला काय करायचं घेऊन या म्हटलेत. खरं विषय असा झाला आहे, डॉक्टर साहेब म्हटले ते रविवारी फेरा टाक्या माझा नंदी देतो. आता दोन्ही झाले कन्फ्यूज. बघा डॉक्टर साहेबांना आणि एकदा फोन लावणार आहे. बाहेरच काय आहे आता डोकं चालू ना, कुठला नंदी आहे. तर रायबा घेऊन निघाली पुन्हा एकदा पाट्याला आणायला. आज होता फेरा, परंतु नंदी काय भेटला नाही फेऱ्याला, त्यामुळे कॅन्सल केलं. मग सांगितलं पाट्याला हाणा. पाट्याला हाणलं की उद्या आता पवनी टाकायची. कोण आहे तर उद्या पवनी टाकायची मस्तपैकी. पवनी टाकली की तोपर्यंत गावलं एखादा नंदी आपल्याला मैदानला नाही तर फेऱ्याला. चल वाजले तर बरोबर 7:30. व्यायाम घ्यायला लागल्यापासून नाही शरीर वेगळं दिसायला लागलं बरं का पाहिलंच. तर शेट रायबा शेट जो त्याचा काहीतरी विषय आहे. काल पण भरपूर कमेंट आली रे, उलट जुत जुडते. उलट म्हणजे मला काय कळलं ना, उलट कसं जुडतोय आपण म्हणजे ही बाज उलट कधी आज याच आहे. मग कुठं हे करणार आहे ती सगळं खालचं पण का खालचं सोडे सरे. ज्योतीच्या काय कळलं मला. विठू तुला येते का ज्योती तोडायला? जू तोडायला नाही कायला का उलट उलट काय कळलं ना मला. उलट म्हणजे काय हा ही बाजू पाहिजे काय. मालूक आपण असं टाकत होतो काय पलटी इकडं. चला बघूया आता. सुभेदार आणि इकडं रायबा शेट. घराकडे जाताना बघा शेटची वड किती आहे. आणि काय झालं विषय तिथं व्हिडिओ करता आला नाही कारण की आपल्या फॅमिली माहिती आहे काय काय आलेली तुला आहे. मग मी लाई गेलो, म्हटलं चला आज लाई जाऊया, लाईमध्ये दाखवूया रायबा शेटचा व्यायाम आणि सुभेदारचा व्यायाम. मग लाई गेलो जवळजवळ अर्धा तास लाईच होतो. आता घरी जाताना म्हटलं चला व्हिडिओ करूया. शेट रायबा शेट. आणि इकडं पाट्याला हाणायचा असला की वाढायला लागतो साहेबासनी, पटकं द्यायला लागते मागणं जरा. दहावीला झोपला साहेबासनी, दहावीला लय जमवलं. माझं म्हणतो इथं सुभेदारचं घर आहे बाळा. हो काय सुभेदार. चला विठू काय मग बैल कोण देणार झाले आपल्याला. तेराला काय 10ला कॅन्सल. बैलच कोण देणार गरीबाला आपल्याला. काय करायचं विठू सांग बरं. उद्या येणार का? उद्या जायचं तिकडं लांब. लांब म्हणजे लय लांब नाही, लवकर जायचं. होय मग ऊन पाणी असते सकाळचं गरम. उद्या पवनी मस्त पैकी साहेबासनी लागलं. उद्या जरा शिपूट पण घेतो कापून. शेडपर्यंत कोण होय हा हा ते म्हणते ते शेडपर्यंत तू येणार आहेस काय. ते असतं शिफ्टील सारखं राहणार नसते बाळा.
काय करायचं सांग बरं. हा काय नाही चाललं वायदी दे की पैसे दे की 15,000 बरं आहे बा पळूया आपण मैदानात. मला आहे का इकडं पैसा याला ते केला का बैल देणं झाले गरीबाला. ए तिकडे ना होय तिकडे बैल बघून निघाला बघा. चल अरे बघा शंभू शेण्यातला शंभू पाट्याला आणलं नाव. ते दुसऱ्याचं नाव काय दुसऱ्याचं हा हरण्या. हे शंभूने हरण्या भाऊ आहे त्या ना भाऊ आहे घरचा सहज हरण्या आणलं मी गाब आहे म्हणजे विकत आणली का विकत आणली देशी गाय आणल्या गाब विकत. असा बाबा व्यायामला जाताना चालत जा घ्या ना वाढायला लागते काय पाहिजे. होय चला बा गेले शिंग गोळणार आहेत आणि काय झालं माहिती आहे विषय रायबा शिंग गोळायला सांगितलं मी त्याचं सांगितलं बरं का बारकाय बरं का अजून कवळी शिंग मग असं दिसला मोठा राय बरं दिसला मोठा रस्ते का नाही मी असं वाटलं हां हे मोठा आहे शिंग जुनं असतील शेंड गेलं कापा आलं रागात रायबा शिंगात शेंड टोक होती रे तेव्हा रायबाला मग ते आलं ना का रक्तात चिकरीच बाहेर आली काय गे असलं जाग्यावर मी शिंग वळायची थांबवली स्टॉप म्हणते शिंगच वळायची नाही म्हटलं मग काय झालं चुना भरला परत जुळलं की ते असा विषय आहे बिट्टू. आपला बाजा जर पळाला डावीनं तर रायबान बाजा गाडी पळवायची तसाच कारण की रायबा आता बाजाचं दोघांचं मागचं जुळायला लागली आत्ताच रायबाचं. तर आप्पाची पिकअप आणि बाबा बायका बसल्या मागं त्यात लागला वर जायला फळका पाडला खायला का रायबा कसा वागतोय असा रे हा फळका पाडलाय त्यात जायला बघत होता हा चल शेट चला की